सन्माननीय खासदार राणेसाहेब यांनी कालपासून महायुती संदर्भात बैठका घेतल्या. दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही महायुती झालेली आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली. कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं नाही आणि जो फॉर्म्युला ठरला तो आपल्या समोर सन्मान्य राणे साहेबांनी मांडलाय. आता उमेदवारी फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उद्यापासून सुरू होईल आणि एकंदरीत आम्ही सर्व 50 जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन तशी विनंती करणार आहोत. सन्मान्य राणे साहेबांनी ज्या कागदावर बोट ठेवलं ते स्वीकारायचं. या भूमिकेमध्ये राहूनच मी राजकारण सुरू केलं आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुरू केलं. समाधानी आहोत, एकमत झालेलं आहे आणि राणे साहेबांनी मध्यस्थी केलेली आहे ह्या सगळ्या विषयामध्ये. म्हणून त्याच्यामध्ये असमाधानी असण्याचं काही कारण नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेलं आहे. किती जरी हातपाय मारले तरी उबाटाचे मनसेनेचे महापौर आता होणार नाहीत. मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरेंना बाजूला ठेवलेलं आहे. आमचं म्हणणं आहे ठाकरेच डुप्लिकेट आहेत, मग त्यांच्याकडे जी सेना राहिली ती डुप्लिकेट आहे. ओरिजिनल फक्त बाळासाहेब ठाकरे. जन्मशताब्दी आहे बाळासाहेबांची आणि अशातली मोठ्या प्रमाणात मागणी होते की शिवसेनेचाच महापौर बसावा. मी तुम्हाला आत्ताच तुमच्या अगोदरच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्या चर्चेमध्ये मी नाही. मी लहान माणूस आहे आणि महापौर शिवसेनेचा असणं आणि ते मागणं काही गैर नाही. मतदारसंघाचं सांगताय कारण का ती तालुका वाईज पण मांडणी सन्मान्य खासदार साहेबांनी केलेली आहे. आपण ऐकली असेल की नसेल मला माहित नाही. बरोबर आहे ना? तालुका निहाय केलेली आहे. विधानसभा निहाय झाली आहे. अच्छा, विधानसभा निहाय झालेली आहे. प्रत्येक तालुका निहाय नाही. ते मी तुम्हाला यादी देतो. मी माझ्या मतदारसंघातलं सांगू शकतो. आम्ही 11 लढवतोय, मालवणला 5 आणि कुडाळला आम्ही 6 लढवतोय. 6 आणि 5 असा फॉर्म्युला ठरलाय. शिवसेना आणि बाकीचे 4 हे भारतीय जनता पक्ष.